रोल कॅमेरा ऍक्शन। जय रंगदेवता प्रसन्न। आपडी तुपडी गुलाची पापडी धमाक लाडू तेल काढू तेलंगी चाय काच पान धर गा बेबी माझा कान आपडी तुपडी गुलाची पापडी धमाक लाडू तेल काढू तेलंगी चाय काच पान धर गा बेबी माझा कान ओलाड मछली गबट अलड जायला पोराट बाळाच्या गटात बाजी मारली शंकर मंगल 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 पाच आणि 6 मध्ये मी झाडीपट्टीत बालकलाकार म्हणून काम करायला गेलो होतो। तर त्यावेळेस जेव्हा मी तिथे एंट्री घेतली आणि ज्यावेळेस मी ते बघत होतो ना, तर त्यावेळेस इतकं ते खूप विचित्र होतं माझ्यासाठी, कारण मी ते वर्ल्ड बघितलं नव्हतं, तिथे लोक कसे वागत होते। पण मी जेव्हा त्यांना बघत होतो ना, तर त्यांचं इतकं सुंदर वेलकमिंग होतं की ते बाहेरचा माणूस आला की त्यांना इतकं भारी वाटायचं की, आणि तेव्हा तिथं खोटं बोलून मला इंट्रोड्यूस केलं होतं की मी पुण्यात किंवा मुंबईचा बालकलाकार आहे, मी काहीतरी कुठल्या तरी सिनेमामध्ये काम केलं आणि मी तसं काहीच केलं नव्हतं। तर मला ना कुठेतरी होतं की झाडीपट्टीने आपल्याला काहीतरी दिलंय, तर आपली पण जबाबदारी आहे की काहीतरी करायला पाहिजे त्याच्यासाठी। मला ही कला एक्सप्लोअर करायची आहे, घराघरात पोहोचवायची आहे। तर मग ती जिद्द निर्माण झाली की चला आपण आता फिक्शन तयार करू आणि त्या फिक्शनच्या माध्यमातून घराघरात आपण कला पोहोचवू, कारण या कलेबद्दल पण माहिती नाही आहे लोकांना। म्हणजे मुंबई पुणे सोडा तर नागपूरपासून 300 किलोमीटरवरती ही कला जिवंत आहे, पण नागपूरमध्ये पण लोकांना माहिती नाही की झाडीपट्टी म्हणजे काय। तर हे खूप दुर्दैव आहे आपल्या या सोसायटीचं की आपल्याला या आपल्या कलेपासून किती दूर ठेवण्यात आले, कारण आता इतके सोशल आणि सगळ्या गोष्टी इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत की आपण त्याच्यात अडकलो आहे। पण आपल्या आजूबाजूला कशा कला आहेत किंवा कसे लोक आहेत आपण तेच विसरलो। तर मला वाटतं की या सिनेमाच्या माध्यमातून किमान आपण ते तरी पोहोचवू। नाव आहे योगेश राजगुरू आणि त्यांनी बरेच फिल्म शूट केलेत, पण त्या सिनेमामध्ये आणि माझ्या सिनेमामध्ये जमीन आसमानचा फरक होता। म्हणजे मी त्यांना तेच, कारण ते पुण्याचे होते आणि मी जे वर्ल्ड बघितलं होतं, तर मी जेव्हा त्यांना ब्रीफ करायचो तर मी त्यांच्या घरी जायचो आणि अख्खी फिल्म मी परफॉर्म करून दाखवायचो। ते झोपून असे माझ्याकडे बघायचे आणि मी त्यांच्यासमोर असे फुल सगळे कॅरेक्टर्सचे परफॉर्म करून दाखवायचो की हा ब्लॉक आहे, इथं हे होणार आहे, इथं ते होणार आहे, आणि तसं मी त्यांना कन्व्हिन्स करायचो। मला अनमोल भावे भेटले, त्यांना मी नरेशन दिलं आणि जेव्हा मी अनमोल भावेंना भेटलो तर त्यांच्याकडे नरेशन देतानाच मला ना एनर्जी खूपच अट्रॅक्ट केली मला, कारण त्यांनी भरपूर सिनेमे केलेत आणि त्यांच्याकडनं मला खूपच काही शिकायला भेटलं। म्हणजे तो माणूस म्हणून पण इतका भारी आहे की इतके, म्हणजे त्यांना 2 नॅशनल अवॉर्ड्स आहे, पण त्यांनी कधी मला असं ट्रीट केलं नाही की मी सिनियर खूप आहे आणि तू पहिल्यांदा डिरेक्ट करतोय तर तू मला सांगशील कसा। पण ते खूपच सगळ्या गोष्टीत इन होते की कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे। तर त्यांनी मला असं भरोसा दिला की नहीं, अपन सिंग साउंड ही करेंगे, अपन खुद जाएंगे, खुद रिकॉर्ड करेंगे। आल्या आल्या साऱ्याले आठवली मग दवाई जामले सुनाले की झालं घरा भेटी नाटक बावासाठी माली खाटेलेला ठेकर देऊन धरली मग ठेटराची बाई। मंगल 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 सारा 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 मंगल 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 मंगल
आता डिझाईन करायला लागलो तर डिझायनर पण म्हणजे अनमोल दादांनी आशिष शिंदेला पाठवलं होतं. त्याच्यासाठी पण इतकं चॅलेंज होतं की सगळी फिल्म सिंग साऊंड आणि एवढे सारे ट्रॅक्स तो कसं काय डिझाईन करेल. पण त्याच्याही व्यतिरिक्त त्यांनी जे स्वतःचे इनपुट टाकलेत ना ते माझ्यासाठी पण खूप नवीन होतं. म्हणजे जो विचार मी साऊंडसाठी नाही करत होतो तो विचार आशिष शिंदेनी त्याच्याकडनं इनपुट टाकून अजूनच त्याला भारी बनवले आणि हे पूर्ण लयच भारी आहे. म्हणजे हा आशिष शिंदे म्हणजे काय सांगू त्याच्याबद्दल माझ्याकडे शब्दच नाही. तो इतका भारी आहे. त्यांचं कॉस्ट्युम डिझाईन केले प्रियंका दुबेनी. प्रियंका ही इतकी सेन्सिबल मुलगी आहे. तिला कलर्सचे महत्त्व कळतात आणि ज्यावेळेस कॅरेक्टर्सवरती आम्ही कामं करायचो ना तर मला माझ्या विचार आणि तिचे विचार एकदम सेम पातळीवरती भेटायचे.